नमस्ते सर, माझं नाव पार्वती नारायण शिंगारे आहे। माझे तिन्ही मुलं डिप्लोमा सिव्हिलचे झालेले आहेत। डिप्लोमा पूर्ण झाला आहे, पण डिग्रीसाठी ॲडमिशन आम्हाला भेटे नाही। कारण काय म्हणलं तर जात पडताळणी आम्हाला भेटे नाही। आता 2 वेळा आम्ही फॉर्म भरला, पण तिथं आमचं फॉर्मचं रिजेक्ट म्हणून यायला लागलं आहे। आमचे आजी आजोबा कसं आधी शिकले नाहीत, काय नाहीत, त्यांचं शाळेचा दाखला आणा, त्यांनी कुठल्या शाळेत होते ते आणा म्हणलं तर आम्ही कुठं फिरणार, कुठं जाणार आम्ही? आमचं हे मोठं प्रॉब्लेम आहे। आमचं पोरांचं शिक्षण अर्धवट झालं आहे। आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या पोरांना पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला सहकार्य करा आणि जात पडताळणी आम्हाला मिळू द्या, यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला राहू द्या सर। आणि हे जात पडताळणी, कारण जात पडताळणीसाठी पुढचं शिक्षण नाही म्हणून इथं सोलापुरात कामाला पाठवलं तर इथं 10,000 5,000च्या पुढं पेमेंट नाही सर। मग आम्ही एवढं कष्टाने रात्राने दिवसा धुणं भांडे करून आम्ही शिकवलो आमच्या पोरांना 5,000 पेमेंटमध्ये आम्ही काय जगणार? याच्यासाठी आमची एक मुलगी मोठी आहे, तिने डिप्लोमा झालं आहे, तिचं हा कामासाठी पुण्याला गेली आहे। तिथं पुण्यात किती म्हणजे कसं असतं, आम्हाला रात्रभर झोप येत नाही, काय नाही। पोरगी कशी आहे काय माहिती, पोराची जात असली असते तर आम्हाला काय वाटलं नसतं, पण पोरीची जात आज आमचं घर सोडून तिथं जगती पोरगी म्हटलं तर आम्हाला खूप म्हणजे आमचं समस्या असं वाटतंय। आम्हाला सहकार्य करा आणि मला जात पडताळणीसाठी मी सरांकडे जाते, कारंपुरे सरांकडे, आणि ते जात पडताळणी मला मिळू द्या, हेच माझी विनंती आहे सरांना। आणि मला जात पडताळणी मिळू द्या, माझी हेच कळकळीची विनंती आहे। आणि या झोपडपट्टीत कुणी एवढं शिक्षणासाठी धडपडले नाही तर मला असं वाटतंय, कारण मी शिकवले जुनं भांडे करून, पण आज जात पडताळणीसाठी माझी तिन्ही पोरं घरात आहेत। मला याचं खूप खंत वाटतंय, सहकार्य करा आणि मला जात पडताळणी करून द्या। मला कुठंच मिळे नाही मला जात पडताळणी।